नीट पेपर फुटीमुळे अख्खा देश हादरला आणि याच्यानंतर अनेक स्तरातून वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. खरं तर या नीट पेपर फुटीनंतर री एक्झाम शेड्यूल करण्यात आली, री एक्झाम घेण्यात आली. मात्र या दोन्ही गोष्टींमधला जो मध्यंतरीचा काळ होता त्या काळामध्ये विद्यार्थ्यांवर मानसिक तणाव आला, प्रेशर आलं आणि याच घटनेमुळे अनेक विद्यार्थ्यांनी सुसाईडसुद्धा कमिट केलं. आता या सगळ्या गोष्टीनंतर काल रात्री 11 वाजता नीटचा रिझल्ट लागला आहे आणि या रिझल्टमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवलेत आणि ते उत्तीर्ण झालेत. आता ते सगळे विद्यार्थी सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया आणि त्यांचा हा प्रवास नेमका कसा होता, कोणत्या अडचणी त्यांना या सगळ्या प्रवासामध्ये आल्या, हे सगळं आपण जाणून घेऊया. खरं तर संयमानं रचलेली ही संघर्षाची गाथा नेमकी कशी आहे जाणून घेऊया. नाव आर्यन विद्यासागर आहे. मला ऑल इंडिया रँक 229 आले, मार्क्स 682 आहेत. ऑब्वियसली पहिल्यांदा जेव्हा कॅन्सल झाली खूप मोठा शॉक होताच. तेव्हा लकीली मी बाकी एक्झामिनेशन आयसर आणि जे ॲडव्हान्ससाठी प्रिपेअर करत होतो, तर ब्रेक नव्हतं झालं तेवढं. पण नंतर माझे खूप मित्रांना मोठं शॉक होतं आणि डेफिनेटली मला पण इमोशन्स असे थोडे होते. पण 2 वर्षाच्या तयारीमध्ये ते सगळ्याशी डील करण्यात शिकायला मिळतंच. एक्झाम कॅन्सल झाली तेव्हा काय भावना होत्या? आता 2 वर्ष तू तयारी केली असं बोलतोय. आता परत कधी एक्झाम होणार आणि एक्झाम नाहीच झाली तर 2 वर्षाची तयारी वाया जाणार, असे सगळे प्रश्न मनात होते? थोडं ते पहिल्या दिवशी येतं, पण आमचे सरनी क्लिअर केलेलं की त्याच्यावरती विचार करून टाईम वेस्ट करण्यात काही पॉईंट नव्हताच. म्हणजे पुढच्या ह्याच्यात काम करायलाच फायदा होता. तर आम्ही इमिडिएटली नेक्स्ट डेपासूनच पुढच्या रिनीटसाठी तयारी सुरू केली. ओके. आणि तू रिझल्ट कधी बघितला? रिझल्ट कळाल्यानंतर काय भावना होत्या? पहिली प्रतिक्रिया काय? चांगलंच वाटलं. ऑब्व्हियसली आई बाबा पण खूप खुश होते. मग सगळ्यांचं एक्सपेक्टेड मार्क्स आधी माहिती होते, रँक तेव्हाच आली. तर सगळ्या नातेवाईकांचा वगैरे कॉल वगैरे. ओके. आणि आता पुढचा काय प्लॅन आहे? पुढचं आता काउन्सिलिंगमध्ये फक्त कॉलेज प्रेफरन्सेस टाकायचे आहेत. अजून फिक्स नाही आहे कुठलं कॉलेज, ते काउन्सिलिंग नंतरच बघू. ओके. तुझ्यासोबतचे अनेक विद्यार्थी ज्यांना म्हणजे याच्यामध्ये अपयश आलं असेल किंवा ते तुझ्यासारखे पास नाही होऊ शकले, तुझे मित्रही असतील, सहकारी असतील, त्यांना काय सांगशील तू? डेफिनेटली म्हणजे नेहमी ट्राय अजून एकदा करूच शकतो. म्हणजे नाही झालं आणि खरंच म्हणजे तुमचं ड्रीम असेल डॉक्टर बनायचं, तर ट्राय डेफिनेटली करायलाच पाहिजे. आणि वेगळ्या फील्ड्स पण जर का म्हणजे तुम्ही असं एक्सप्लोअर करू शकता, तर डेफिनेटली ते पण एक नाईस चॉईस असेल. प्रयत्न करत राहिले पाहिजेत आणि प्रयत्नानंच खरं तर संघर्षाच्या गाथा रचल्या जातात, असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत आणखी विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. माझं नाव अभिराम पाटील आहे. मला 648 मार्क्स आहे आणि माझी रँक 1547 आहे. ओके. आणि जेव्हा पहिल्यांदा रिझल्ट बघितला तेव्हा घरच्यांच्या वगैरे कशा भावना होत्या आणि याचं सगळ्यांचं श्रेय कोणाला? एव्हरीवन जे माझ्या फॅमिलीत होते ते खूप खुश झालेले जेव्हा रिझल्ट आला यावेळेस. सगळं म्हणजे पेपरच्या वेळेस मेंटली मला प्रिपेअर करणं, गोज टू या इन्स्टिट्यूटला तिकडचे टीचर्स, माझा दादा, माझे बाबा, सगळं त्यांना. आता ही जी री एक्झाम झाली, कदाचित भविष्यात असं काही झालं तर येणाऱ्या विद्यार्थ्यांवरती काय असर पडू शकतो? काय तू फेस केलं आणि तू काय सांगशील त्यांना? ऑफकोर्स री एक्झाम खूप मेंटली चॅलेंजिंग असते, बट अनफॉर्च्युनेटली आता होते. तर आय वुड से इफ यू फेस री एक्झाम इन द फ्युचर कधीतरी, तर स्वतःला मेंटली स्ट्रॉंग ठेवायचं आहे. असं नाही विचार करायचं की री एक्झाम आता होते, आता काय होईल. असं विचार करायचा की मी मागच्या एक्झाममध्ये काय काय चुकी केलं आहे आणि ते मी आता री एक्झाममध्ये मी स्वतःला कसं बेटर करू शकतो. हो, आपण स्वतःला बेटर ठेवू शकतो, पण कुठंतरी आपण आपल्या आयुष्याचे 2 वर्ष त्या गोष्टीसाठी दिलेले असतात आणि जेव्हा अशी काही बातमी येते तेव्हा ते 2 वर्ष एका क्षणात उद्ध्वस्त होतात. तेव्हा मेंटल स्थिती आणि ह्या सगळ्या गोष्टी काम करत नाहीत. त्या वेळेमध्ये तू स्वतःला कसं काय सावरलं? मी माझ्या मागच्या पेपरमध्ये मला क्वाईट कमी मार्क होते. मी थोडं स्वतःला मेंटली प्रिपेअर्ड ठेवलेलंच की एक्झाम परत द्यावी लागेल. तर जेव्हा रीनीट परत आला तेव्हा मी ऑलरेडी मेंटली प्रिपेअर्ड होतो की ही एक्झाम परत द्यावीच लागणार आहे. तर मग जे नव्हते, म्हणजे माझे काही मित्र नव्हते, मग तर त्यांना मी हेच सांगायचो की आता हे असं एक पॉझिटिव्हली बघ की आता तुला परत एक चान्स मिळतो, जसं मला परत मिळाला.
खरं तर एक्झाम जरी रिशेड्यूल झाली असली तरी त्या एक्झामकडे किंवा आयुष्याकडे बघण्याचा पॉझिटिव्ह दृष्टिकोन हा विद्यार्थ्यांनी कायम ठेवला आणि आज खऱ्या अर्थानं त्यांना हे यश संपादन झालं आहे असं आपण म्हणूया. माझं नाव ऐश्वर्या सोनवणे. माझं रँक 1796 आणि मार्क्स 645. तर जेव्हा रीनीट अनाऊन्स झालेली तेव्हा तर माझे मार्क्स तर पहिल्या ह्याच्यात चांगले होते, पण आता ते रीनीटमुळे थोडा स्ट्रेस तर वाढला होता की परत अभ्यास कसं करायचा आता. पण इन्स्टिट्यूटने लगेच टेस्ट लावली होती आणि सगळं त्यांनी केलं होतं बरोबर, त्याच्यामुळे जास्त स्ट्रेस नाही आला. ओके. ॲज अ नीट मला असं विचारायचं तुला की आत्ता CJP प्रोटेस्ट करते नीट विरोधात, जे काही पेपर लीक वगैरे झालं त्याच्या विरोधात. आता तू एक्झाम दिली आहे, तू पासही झालास चांगल्या मार्काने, पण ते जे तुझ्यासाठी किंवा तुझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांसाठी लढा देत आहेत त्यांना तू काय सांगशील? तर हे तर आता मला तर चांगले मार्क्स भेटले, पण ज्यांना एवढे चांगले नाही भेटले त्यांच्यासाठी तर ते अनफेअरच आहे. आणि ज्यांना आधीच्या नीटमध्ये चांगले भेटले पण यावेळेस पेपर थोडासा डिफिकल्ट आला होता त्याच्यामुळे त्यांना कमी भेटले, मग त्यांच्यासाठी ते अनफेअरच आहे. मग आय थिंक सपोर्ट तर करतो मी. ओके. आणि सरकारला काय सांगशील तू या सगळ्यांविरोधात की जे काही नीट पेपर लीक झाला किंवा तुम्ही 2 वर्ष किंवा त्याही जास्त काळ परीक्षेची तयारी करता आणि असं काहीतरी बातमी येते तेव्हा मेंटली स्ट्रेस होतो, काही विद्यार्थ्यांनी सुसाईडसुद्धा केलं आहे, मग कुठेतरी हे सरकारचं अपयश म्हणावं लागेल का? हो, डेफिनेटली. आता पुढच्या याच्यात तसं लीक वगैरे तर नाहीच व्हायला पाहिजे. त्यांनी CBT वगैरे केलं आहे, पण त्याच्यामध्ये पण त्यांना राहायलाच लागेल की. आपल्यासोबत आणखी एक तरुणीसुद्धा आहे, तिच्या काय भावना आहेत आपण तेही जाणून घेऊया. तुझं नाव काय आणि रिझल्ट कळाल्यानंतर तुझी पहिली प्रतिक्रिया काय? माझं नाव वैदेही आहे. तर जेव्हा रिझल्ट कळाला ॲक्च्युली माहिती नव्हतं, आम्हाला कॉल करून सांगितलं रिझल्ट आला आणि आम्ही उघडलं तर मी रिपीटर आहे. सो माझा लास्ट टाईम रँक खूप खराब होता आणि यावेळेस ऑलमोस्ट 1/10 कमी झाला. तर मग एव्हरीवन वॉज व्हेरी हॅपी अबाउट इट आणि सगळे खूप खुश होते आणि एव्हरीवन वॉज जस्ट व्हेरी हॅपी आत्ता. ओके. तू हॅप्पी आहेस असं तू म्हणतेस, पण तुझ्यासारखे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांनी नीटची परीक्षा दिली, काहींनी एक्झाम झाल्यानंतर किंवा पेपर लीक झाल्यानंतर सुसाईडही केलं आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी सरकारचं अपयश आहे की तुम्ही एवढे दिवस परीक्षेची तयारी करता, 2-2 वर्ष तुम्ही तुमच्या आयुष्याचे त्या एका एक्झामसाठी देता किंवा कुठेतरी तुमचे पॅरेंट्ससुद्धा खूप त्याच्यासाठी काळजी घेतात, फीस भरणं असेल किंवा फायनान्शियल सपोर्ट असेल, ह्या सगळ्या गोष्टी असतात. मग कुठेतरी जेव्हा पेपर लीक होतो तेव्हा तुमच्या काय भावना असतात? कुठेतरी सरकार अपयशी ठरतं तुमच्यासाठी? आय फील लाईक इवन गव्हर्नमेंटने कितीही काय केलं तरी आपल्या काही लोक असतात जे बिलकुल म्हणजे मोरली चुकीचेच असतात. सो मग तुम्ही गव्हर्नमेंटला पण त्यांनी कितीही काय केलं तरी ॲट दी एंड ऑफ द डे जर लोकांना चुकीचं करायचं, जर त्यांना वाटतं की पैसे देऊन पेपर घेता येतं तर आम्ही कसंही करू, तरी गव्हर्नमेंटनी काय केलं, गव्हर्नमेंट टीला पॉईंट करू शकते, पण त्याच्यानंतर ती प्रत्येकाची स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्ही नीट गोष्टी हे कराल किंवा तुम्ही हो, रिस्पॉन्सिबिलिटी आहे. पण मला असं विचारायचं आहे की नीटचा पेपर न लीक होता तो पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा आणि प्रत्येक विद्यार्थ्यानं तो पेपर द्यावा, ही रिस्पॉन्सिबिलिटी विद्यार्थ्याची नसते, ती गव्हर्नमेंटची असते. तो पेपर काढणं, तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं, कारण इतक्या वर्षांची मेहनत असते. मग कुठेतरी ते करण्यामध्ये हे सरकार अपयशी नाही का ठरलं? गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी असते, व्हेरी ट्रू, पण मध्ये खूप लोक येतात. सो आय फील लाईक यू कॉन्ट ब्लेम वन बॉडी ॲज सच. खूप मध्ये लोक येतात. सो असं आम्ही नाही ठरवू शकत की चूक कोणाची आहे. टेक्निकली असं नाही बोलू शकत की गव्हर्नमेंटचीच आहे. म्हणजे ऑब्व्हियसली देर आर थिंग्स विच दे शुड मॅनेज बेटर, बट यू कॉन्ट से इट इज कम्प्लिटली देअर फॉल्ट. मध्ये खूप सारे लोक येतात, लाईक जे लोक पेपर इकडे नेतात वगैरे. मध्ये खूप लोक येतात जे पेपर बनवतात. सो मग कुठून लीक होतं हे सांगता येत नाही. इधर सेंटरवर लीक होऊ शकतो किंवा ट्रान्सपोर्ट होताना लीक होऊ शकतो, बनताना लीक होऊ शकतो. तर गव्हर्नमेंट पण केवढी रिस्पॉन्सिबिलिटी घेणार? डेफिनेटली त्यांनी मॅक्सिमम घेतली पाहिजे, पण हे मध्ये जे होतं त्याचं काय? तुम्ही डायरेक्टली त्यांना तर नाही बोलू शकत. मग कारण डायरेक्टली का बोलतो आहे, कारण कसं असतं की जेव्हा एखादा पेपर बनतो तो पेपर एक्झाम सेंटरपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही गव्हर्नमेंटची असते आणि त्याच्यासाठी जे काही सिस्टम गव्हर्नमेंट बनवते, प्रोसेस बनवते, तीही एक सिस्टमचा भाग असतो जो की सिस्टम गव्हर्नमेंटचाच आहे. जपानसारख्या देशामध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणची सिस्टम ही खूप ॲडव्हान्स आहे असं पण म्हणावं लागेल. त्याचे 10% आणखी भारतामध्ये ती सिस्टम त्या पद्धतीची आलेली नाही आहे. त्याच्यामुळे कुठंतरी गव्हर्नमेंटचं हे अपयश आहे, कारण दरवर्षी असं होत नाही, पहिल्यांदाच असं काहीतरी झालं आहे आणि तुलाही मेंटल स्ट्रेस त्यावेळी आलाच असेल. मग ह्या सगळ्या गोष्टींना कसं हँडल केलंस? एक्झामची तयारी कसं केली? मेंटली कसं प्रिपेअर झालीस?
हो, ते तर आहेच डेफिनेटली. म्हणजे मी स्वतः त्या दिवशी खूप स्ट्रेस्ड होते. मला असं होतं की काय नाही, लाईक सेकंड चान्स आहे, बट कुठे ना कुठे ते होतंच की तरी पण दुसऱ्यांदा द्यावं लागतं. आय फेल्ट की फायनली आय एम लाईक फ्री आता, पण परत एकदा द्यावी लागते. दॅट इज ट्रू. बट देन द थिंग इज, आपण असं बघायला गेलं तर जपानच्या लोकांमध्ये पण आपल्यापेक्षा खूप जास्त शिस्त असते, जी आपल्याकडे 10% पण नाही आहे त्यांच्यात. सो मग यू कांट आय फील लाईक इट इज एव्हरीवन्स फॉल्ट ऑल टुगेदर, असं माझं ओपिनियन आहे. खरं तर या सगळ्या प्रवाहामध्ये जितकं संघर्ष विद्यार्थ्यांना करावा लागतो तितकाच संघर्ष ॲज अ पॅरेंट्स त्यांच्या पालकांनाही करावा लागतो. आपण त्यांच्याशीही संवाद करूया. खरं तर या तरुणीचे पालक, तिची आई सध्या आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. काय भावना होत्या तुमच्या? तुम्ही मुलीला कसं सावरलं, तिला कसा धीर दिला, आणि जे काही पॅरेंट्स आहेत ज्यांची मुलं आत्ता त्यांना अपयश आलं आहे किंवा ते फेल झालेत, त्यांच्या पॅरेंट्सला तुम्ही काय सांगा? ॲक्च्युली जेव्हा रीनीट लागली तेव्हा आम्ही तेवढं मेंटली प्रिपेअर नव्हतो. म्हणजे मुलं तर नव्हती, पण आम्ही म्हणजे ॲज अ पॅरेंट्स पण आम्ही तेवढं प्रिपेअर नव्हतो. कारण अचानक म्हणजे महाराष्ट्रामध्ये लागणारच नाही अशी कंडिशन होती. अचानक लागली मुलांना. आम्हाला खूप, आणि सगळ्यात मोठा सपोर्ट सरांनी केलेला आहे इथे. म्हणजे सरांनी अगदी त्या दिवसापासून टेस्ट घ्यायला आणि त्यांच्या सगळे एक्झाम्स परत घ्यायला सुरुवात केली. त्याचा खूप फायदा झालेला आहे. म्हणजे मुलांना 1 मिनिटही सरांनी असं कुठेही जाणवू दिलेलं नाही की तुम्ही त्या फ्लोमधून बाहेर आलेला आहेत. परत आहे ह्या फ्लोमध्ये सरांनी ठेवण्याचं त्यांना काम केलेलं, आणि अगदी व्यवस्थितपणे त्यांना जसं पहिली नीट दिली त्याचप्रमाणे दुसरी म्हणजे रिनीट झाली. त्याच्यामध्येही मुलांचा स्कोर चांगला येईल अशा प्रकारे सगळं करून घेतलं सरांनी. आत्ता जे पॅरेंट्स आहेत ज्यांचे मुलं फेल झालेत, त्यांच्या पॅरेंट्सला तुम्ही काय सांगाल? ॲज अ पॅरेंट्स त्यांनी काय निर्णय घ्यायला हवेत? कसा धीर मुलांना द्यायला हवा? ॲक्च्युली काय आहे की मुलांना जर तसं वाटत असेल की स्कोर थोडा आपला मागे पुढे थोडासा झालेला आहे, तर सरांशी एकदा बोलून त्यांनी रिपीट करायला काहीच हरकत नसते. कारण रिपीट केल्यावर स्कोर तसाही खूप चांगला येतो. म्हणजे आम्ही बघितलेलं आहे की रिपीट केल्यानंतर स्कोर आणखी वाढतो. त्याच्यातून आणखी तुम्हाला चांगलं कॉलेज मिळू शकतं. तर अशा पेरेंट्सनी मला असं वाटतं आहे की सरांशी एकदा बोलून रिपीट करण्याचा किंवा त्यातली त्यात कुठलं चांगलं कॉलेज मिळतं हे बघण्याचा प्रयत्न करावा. खरं तर आयुष्याच्या या प्रवासामध्ये कुठेतरी पुढचं भविष्य बनवण्यासाठी आणि कुठेतरी चांगल्या पद्धतीनं सेटल होण्यासाठी हे सगळे विद्यार्थी एक तडजोड करत आहेत. आपल्या आयुष्याची असेल किंवा मग हे परीक्षा देत असताना जे काही अडचणी येतात त्याच्यावर मात करून संयमाने का होईना पण संघर्षाची गाथा खऱ्या अर्थानं या विद्यार्थ्यांना लिहिली आहे असं म्हणावं लागेल. पुणे लोक, रिया मोरे.